हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर खूप दिवसानंतर परत आणखीन व्हिडिओ करतो आहे. त्याचं कारण असं की मी थोडंसं बाहेरगावी होतो मित्रांनो आणि आता परत आलो आहे आणि मग परत व्हिडिओ आपले चालू केलेत. तर आशा करतो तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहाल, व्हिडिओ आवडेल तुम्हाला आणि आवडल्यास नक्की तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि नक्की नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की कराल मित्रांनो आणि हाईपचे पॉईंटसुद्धा द्या नक्की द्याल. तर या कोंबडीने लास्ट टाईम आपल्याकडे पिलं काढली होती आणि ही सगळ्यात लहान पिलंवाली कोंबडी आपल्याकडे आहे. ॲक्च्युली आपल्याकडे 3 पिलंवाल्या कोंबड्या आहेत आणि या कोंबडीचं पिल्लू थोडंसं मला सुस्त दिसलं होतं. जे की हे चालते बघा हळूहळू ते आणि 1-2 पिलांना बीट पाठीमागे चिकटलेली आहे मित्रांनो. ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. तर थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे लगेचच पिलांमध्ये काहीतरी होतं आणि लगेचच माझ्या लक्षात येतं आल्यानंतर की जस्ट पक्ष्यांकडे बघितल्यानंतर माझ्या लक्षात यायला चालू होतं की हे सुस्त आहे, त्याला बीट चिकटलेली आहे, परत एखादा गुंगलेला आहे. तर मग लगेचच आपण टेट्रासायक्लिन, ऑक्सिटेट्रासायक्लिन इथे औषध ठेवलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं काम छान प्रकारे पार पाडलेलं आहे मित्रांनो. आपण ठेवलं आणि लगेचच सगळी पिलं पाणी प्यायला तयार झाली. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे मित्रांनो, की पक्षी स्वतःहून औषध पीत असेल तर तो 100% बरा होणार असं. तर आता ह्या पक्ष्यांना पकडून त्यांची पाठीमागची बीट काढायची आहे आणि तिथले जे पंख आहेत ना ते पण आपल्याला काढायचे आहेत मित्रांनो थोडेसे. आणि जे पांढरं पिल्लू आहे ते सुस्त दिसत होतं मित्रांनो. त्याला पकडल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की त्याची जी पोल्ट्री आहे त्या पोल्ट्रीमध्ये गॅस झाला होता. म्हणजे अन्नाची जी पिशवी आहे ना, अन्न पिशवी, तर त्याच्यामध्ये गॅस झाला होता आणि ती बऱ्यापैकी फुगली होती. तर मग पिलाला हातात धरलं आणि आत त्याची पोटरी बाहेरून दाबल्यानंतर त्यातून गॅस बाहेर निघत होता, गॅस पास होत होता आणि तो गॅस तोंडावाटे वर येत होता मित्रांनो. तर तो गॅस काढून घेतल्यानंतर पक्षी लगेचच तंदुरुस्त झाला आणि दुसरी गोष्ट याने मित्रांनो स्वतःहून औषध पण पिलेलं आहे. मग तो आता जसा सुस्त वाटतोय, तर त्याच्यावरती ट्रीटमेंट केल्यानंतर तो लगेचच चपळ झाला. म्हणजे मला वाटलं नव्हतं की ह्याला असं काहीतरी प्रॉब्लेम असेल, पण आता हे दुसरा पक्षी दिसतोय छोटा, तर त्याच्या पाठीमागे बीट चिकटलेले आहे मित्रांनो. त्याचं कारण असं की पक्ष्याला ज्यावेळेस संडास लागते, म्हणजे पातळ पक्षी संडास ज्यावेळेस करतो, तर पातळ संडास त्याच्या ती पातळ जी विष्ठा असते ती पंखाच्या पाठीमागे चिकटते आणि त्याच्यावरती दुसरा थर असं चढून ना मित्रांनो, वरून आणि खालून दोन्ही साईडनं संडास चिकटते मित्रांनो. आणि मग तिथली जागा ब्लॉक होऊन जाते आणि मग मग पक्षी जास्त आजारी पडतो आणि मग आपल्याला पण काढायचं म्हटलं तर ते विष्ठा खूप प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं. त्यामुळे मग त्या पक्षाला पकडलं आणि त्याला पकडल्यानंतर मग लगेचच ती विष्ठा काढून घेतली आणि त्याच्या आजूबाजूचे जे पंख असतात, छोटे छोटे बारीक बारीक पंख असतात, केसा इतके लहान, तर ते पंख सगळे उपटून काढले मित्रांनो. आणि तोच एक प्रभावी उपाय आहे आपल्याकडे, पंख उपटून काढायचा. ज्यावेळेस पक्ष्यांच्या पाठीमागे बीट होते, चिकटते मित्रांनो, त्यावेळेस पिलांच्या पाठीमागे युजली, तर ती बीट चिकटू नये म्हणून तिथले जे छोटे छोटे केस आहेत थोडेसे उपटून काढायचे आणि जागा तिथली क्लीन करून घ्यायची. त्यामुळे काय होतं, क्लीन करून घेतल्यामुळे ना परत संडास चिकटत नाही आणि पक्षी आपला मरत नाही. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, अशा वेळेस आपण काय करायचं, तर त्यांना लिव्हर टॉनिक द्यायचं. लिव्हर टॉनिक दिल्यामुळे काय होतं, त्यांचं डायजेशन सुधारतं, त्यांची संडास घट्ट होते आणि तिथे ती संडास चिकटत नाही मित्रांनो. या 2 गोष्टी. आणि आपण जे पहिलं दिलं होतं ते एक ऑक्सिटेट्रासायक्लिन द्या किंवा लिक्सेन पावडर द्या, म्हणजे अँटीबायोटिक. त्यामुळे पण काय होतं, पक्षी जो आजारी आहे तो लगेचच क्लीन होऊन जातो, एकदम व्यवस्थित होऊन जातो मित्रांनो. तर ही आहे दुसरी कोंबडी मित्रांनो. हिचे पण 20-22च्या जवळजवळ पिलं आहेत. 1-2 पिलं एक्सपायर झाली, पण छान पिलं ह्यांनी सांभाळलेली आहेत मित्रांनो. 15-20 दिवसाच्या वरती हिची पिलं झालेली आहेत. जर कोणाला हवी असतील तर छोटी आणि हे पण पिलं विक्रीसाठी आहेत. आणि अनिश जो आपला अक्कोळचा मित्र सबस्क्रायबर आहे, त्याला पण पक्षी त्याने बुक करून ठेवलेत ॲक्च्युली, पण पक्षी पाठवण्याचा कुठलाच मार्ग सापडत नाही आहे, गाडी सापडत नाही आहे किंवा काहीच होत नाही आहे आणि आपल्याकडे पक्षी जास्त होत आहेत आणि ठेवण्याची जागा आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे ही कोंबडी पण आहे पिलंवाली, जे मल्टी कलरचे पिलं आहेत, तर हे पण तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हवे असेल तर नक्की घ्या.